सिरियल नंबर ही चला या आपले दोघं घे ना. अरे हा तुम्ही ओके येऊ दे बॅनर या बॅनर या थोडं थोडं बस 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 येऊ दे बस 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 ओके ओके सर या ठीक आहे आमचं नाव अरे तुम्ही जबाब या ठिकाणी शुभेच्छा 2-2 मिनिटांमध्ये कामानीच्या आतून आहे ना लेपला सरळ या पुढं मी आदरणीय उमेश भंडारे यांना विनंती करतो की या वाढदिवसाच्या निमित्ताने 2 शब्दामध्ये शुभेच्छा द्या. आता नावं दिलेली आहेत, तुम्हीच दिली सर्वांना आज 15 जून आज या ठिकाणी आपण रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख खाजामिया पटेल साहेब आणि तसेच नेरूळच्या आपल्या ताई संगीताताई चौधरी यांचा दोघांचा आपण योग घेऊन आला. दोघांचा एकत्र आपण वाढदिवस साजरा करतोय. आणि शुभेच्छा द्यायचं कारण असं आहे की दोघांचा एकाच दिवशी वाढदिवसाचा जो योग जुळून आला आहे तर त्या अनुषंगाने आणि मी एकतानगर मुख्य प्रवर्तक आणि रिपब्लिकन सेना वाशी विभाग प्रमुख या नात्याने दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि ते सांगतो देतो. यानंतर सुरत कुमार यांना विनंती करू पनार यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दामध्ये शुभेच्छा द्यायच्या. अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी बोधसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून आज खऱ्या अर्थाने आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ वागणारे असे आमचे पटेल साहेब यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ वागण्याचं कारण पटेल साहेबांचं असं आहे की त्यांनी बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते अंगीकारले आहेत आणि त्यांनी अंगीकारल्यामुळं त्यांनी असं समाजसेवा करण्याचं जे अजेंडा उचलला आहे. गोरगरिबाची समस्या असू द्या, झोपडपट्टीची पाण्याची व्यवस्था असू द्या, पटेल साहेब अर्ध्या रात्री पुढे असतात. कारण की त्यांचे विचार एकदम बाबासाहेबांनी जे विचार समाजामध्ये पेरले आहेत त्याचंच एक बीज म्हणून ते असं जागोजागी पेरतात. एकदा पटेल साहेबांचं किस्सा सांगतो. गावाकडे आले होते तर वाशिमहून येताना मला सकाळी 6 वाजता फोन केला त्यांनी की आम्ही येऊ राहिलो आणि जाता जाता तुमची भेट घ्यायची. तर मी गावी असताना पटेल साहेबांनी सकाळी 6 वाजता आम्ही झोपेतच होतो तर माझ्या घरी येऊन मला सदिच्छा भेट दिली त्यांनी आणि माझ्या फॅमिलीला भेट दिली. ह्या माणसाचं कारण एकच सांगायचं विचार म्हणजे आता कोणी एखादा व्यक्ती जर जिल्हाध्यक्ष म्हणल्यावर रिपब्लिकन सेनेचा तो इतर कुठले असू द्या जवळून जातात तर ओळखत नाही. पण पटेल साहेबांचे विचार असे महान आहेत की लहान असो किंवा मोठे असेल खांद्याला खांदा लावून त्यांनी सोबत घेण्याची ते प्रयत्न करतात. म्हणून पटेल साहेबांना त्यांच्या भविष्यासाठी पुढे अजून त्यांनी 100 वर्ष नाही तर 100चे 1000 वर्ष होऊन जगाव अशी एक त्यांना शुभेच्छा देतो. आणि आमच्या नवी मुंबई जिल्हा संत संघटनेच्या वतीनं आणि माझ्या पनार परिवाराच्या वतीनं त्यांना लाख शुभेच्छा देतो. इथं तुमचे यानंतर यशवंत भालेराव. सर्व महापुरुषांना विनंतीचं अभिवादन करतो. आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे मुंबई जिल्हाध्यक्ष खाजामिया पटेल साहेब आणि बदल सांगायचं म्हटलं कुठल्या नवी मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांचे प्रश्न असो, कामगारांचे प्रश्न असो की अन्य कुठल्याही नागरिकांच्या मूलभूत विषयाविषयी जे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातले जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नावर प्रशासनाशी झगडून त्यावर उपाययोजना करणारे असे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि आनंदराज आंबेडकर साहेबांचा जो सच्चा कार्यकर्ता जो अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो
एक मुस्लिम जरी असले जर त्यांच्या धर्म जरी मुस्लिम असला पण ते आम्हाला शिकवतात की आपण भारतीय आहोत म्हणून. एवढा प्रामाणिक नेतृत्व या नवी मुंबईकरांना लाभलं आहे आणि त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने मी एवढंच सांगतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद. त्यानंतर दादा भालेराव. इकडे नाही तर इकडेच घ्या इकडे. प्रथम सर्व महापुरुषांना वंदन करतो. आज रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख खाजेमिया पटेल व आमच्या महिला अध्यक्षा संगीता चौधरी या दोघांचा वाढदिवस रिपब्लिकन सेनेच्या वतीने घनसोली विभागामध्ये साजरा होत आहे. आणि वाढदिवस साजरा करताना सांगायचे किस्से असे भरपूर आपल्याकडे आहेत, परंतु वेळेचं भान असल्यामुळे आणि भरपूर ठिकाणी केक कापायला जायचं आहे साहेबांना, त्यामुळे थोडक्यात सांगतो की मी एक साधारण व्यक्ती, एक गटारात पडलेला किडा उचलून त्याची बाहेर काढा मी स्वतः, म्हणून मी त्यांना माझंही आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो. एकच सांगतो. यानंतर आदरणीय नंदकुमार भालेराव. सर्व महापुरुषांना वंदन करतो. आज पटेल साहेबांचा वाढदिवस आहे. दुपारी मी त्यांना फोन केला, मला वाटतं साहेब घरी असतील, ज्याचा वाढदिवस जो घरी थांबतोय. तर पटेल साहेबांनी फोन केला, पटेल साहेब कुठे आहे तुम्ही? तर मी महानगरपालिका ऑफिसमध्ये. मला अवघड वाटलं की आज वाढदिवस असून सुद्धा साहेबांनी समाजसेवेला बंद केलेली नाही आहे. साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तर मला एवढंच बोलायचं आहे की नवी मुंबईमध्ये आंबेडकरी चळवळी पक्ष पार्ट्या भरपूर आहेत, पण सर्वांनी दुकान खोलून ठेवलेलं आहे. गोरगरिबाची कामं कोणीच करत नाही. फक्त रिपब्लिक सेनेचं आता मी चर्चा अशी ऐकली की महाराष्ट्रामध्ये रिपब्लिक सेनेचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईमध्ये जी कामं होत आहेत पटेल साहेबांच्या माध्यमातून ही महाराष्ट्रात कुठंच होत नाही. आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की पटेल साहेबांसाठी नेते आपल्याला लाभलेले आहेत. आपण म्हणजे खूप काय बोलतो त्याला भाग्यवान आहोत. भाग्यवान बोलत चालेल. आपण खूप भाग्यवान आहेत का पटेल साहेबांसारखे नेते आपल्याला आपल्या जीवनात आलेले आहेत. म्हणून पटेल साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. संगीताताई यांना सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. यानंतर महिला रिपब्लिकन सेना महिला जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय दीपाताई बम. दीपाताई बम आता ती नावं घ्यायची, 2-2 शब्द बोला, शुभेच्छा द्या. घरचा कार्यक्रम आहे आपल्या, स्टेजवर नाही आपण. रिपब्लिकन सेनेचे आपले नवी मुंबईचा ढाल्याबाग म्हणजे खाजामिया पटेल साहेब यांना वाढदिवसाच्या माझ्या आणि माझ्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या नेरूळ विभागातल्या नेरूळ अध्यक्ष संगीताताई चौधरी यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रिपब्लिकन सेनेच्या नवी मुंबई महिला जिल्हा अध्यक्ष आदरणीय रेखाताई इंगळे. घनसोली विभागाच्या रिपब्लिकन सेनेच्या वाघमारे यांना विनंती करतो की आपण 2 शब्दांमध्ये शुभेच्छा द्या. त्यांच्या वाढदिवसाला आणि ताईला शुभेच्छा त्यानंतर पगारीताईंना विनंती आहे की आपण पण 2 शब्दात शुभेच्छा द्या. जय भीम. जय भीम. सगळ्या बंधू महिलांना जय भीम. खूप आनंद आहे. असे वाढदिवस केले तर खूप चांगलं वाटतं. सगळे एकत्र येऊन सनी हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन. जय भीम. त्यानंतर रिपब्लिकन सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष आदरणीय इंगळताईंना विनंती करतो की आपण पण 2 शब्दांमध्ये सर्व महापुरुषांना वंदन करून माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ यांच्या तिघांना वंदन करून आज पटेल साहेबांचा वाढदिवस आहे. खूपच एक चांगला दिवस आहे खरंच. पुढे डिस्टर्ब नका. तर आज संगीताईचा पण त्याच्याबरोबर वाढदिवस आहे. त्या पण एक चांगलेच कार्यकर्ते आहे नेरूळ विभागामध्ये. आणि साहेबांचं जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे. कारण त्यांना मी कमसे कम एक 5-6 वर्ष ओळखते त्यांना साहेबांना. आणि त्यांचं काम जे आहे ते खूपच चांगलं आहे. आणि असा जिल्हा अध्यक्ष खरं प्रत्येक जिल्ह्याला लाभला पाहिजे आपल्या रिपब्लिक सेनेला. कारण आपल्या रिपब्लिक सेना हा पक्ष खूप मोठा वाढेल आणि खूप भरभराट पक्षाची. आणि साहेबांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते आणि ताईंना पण देते आणि माझे शब्द समजले. जय भीम, जय महाराष्ट्र.
त्यानुसार रिपब्लिकन सेना या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे आदरणीय चांदभाई पठाण यांना पण विनंती आहे की आपण पण या ठिकाणी 2 शब्दामध्ये शुभेच्छा द्या. सगळ्यांना जय जय भीम. आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष खाजाम्या पटेल साहेब यांचा वाढदिवस साजरा होत आहे गणपती तळवली गावात. चांगली गोष्ट आहे की सगळे जे झोपडपट्टी जेवढे गरीब गोर आहेत त्यांचे समाजसेवा त्यांना सांभाळणं, त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहून जे लढा देतात पटेल साहेब खंबीरपणे, त्यांच्यासारखा आजवर आपला नेता बघितला नाही, बघणार पण नाही. त्यांच्यासारखा वाघ म्हणजे अख्ख्या देशात भेटणार नाही गरीब वर्गासाठी लढणारा. आमच्या जर झोपडपट्टी जेवढी झोपडपट्टी आहे त्यांच्यामध्ये तर एवढ्या वाघासारखा वाघ हुडकायला शोधला तरी भेटणार नाही. आणि रिपब्लिकन सेनेचे जे कार्य ते आजवर करत आले त्याच्या पुढे करीत राहू, आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी राहू, हे एवढं बोलून मी यांना हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. जय भीम. तसेच यानंतर ऐरोली विधानसभा आदरणीय धम्मा वंजारे यांना विनंती आहे की आपण पण 2 शब्दामध्ये या ठिकाणी समतावादी महापुरुषांचा अभिवादन. आज या ठिकाणी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आंबेडकर साहेबांचे राजघराची एकनिष्ठ पाईक म्हणजे आपले आदरणीय खाजेमिया पटेल साहेब यांचा आज आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहोत. तसेच रिपब्लिकन सेनेची महिला मतांतर आपले मांडलेच आहेत. मी अनेक काय जास्त मानू शकत नाही, पण मी एवढं नक्की सांगतो, नवी मुंबई जिल्ह्यामध्ये या नवी मुंबई शहरामध्ये गोरगरिबांचा हक्काचा नेता, झोपडपट्ट्यांचा हक्काचा नेता म्हणजे आदरणीय पटेल साहेब. या ठिकाणी कसलंही काम असू द्या, अर्ध्या रात्री पटेल साहेब गोरगरिबांच्या मदतीला धावून जातात. कसलाही गर्व नाही, कसलंही काही नाही, सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून जातात. असं आपलं व्यक्तिमत्व निष्कलंक आणि जास्त संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पटेल साहेब आहेत. आज या ठिकाणी नवी मुंबईच्या रिपब्लिकन सेनेच्या वतीने आदरणीय ऐरोली विधानसभेच्या माध्यमातून इथे वाढदिवस साजरा होत आहे. एक छोटेखानी हा कार्यक्रम साजरे होत आहे. आदरणीय पटेल साहेबांना असेच अजूनही जोमाने काम करण्याचं बळ मिळो हीच मंगल कामना करतो आणि परत एकदा वाढदिवसाचा लाख लाख शुभेच्छा सांगतो. जय भीम, जय भारत. तसेच यानंतर पत्रकार आदरणीय गायकवाड साहेब आताच त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती करतो की आपण पण 2 शब्दामध्ये या ठिकाणी शुभेच्छा द्या. संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून त्या विचारांचं आचरण आपल्या आयुष्यामध्ये कसं आणण्याचा एक उत्तम उदाहरण म्हणजे एक नुसता बौद्ध जातीचाच माणूस नसून तो इतर समाजाचा आहे आणि तरी तो बौद्ध समाजाला प्रबोधन करतो, त्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लढाई करतो आणि सातत्याने हे काम त्यांचं मी आता 2000 पासून मी पटेल साहेबांना ओळखतो, पण तेव्हापासून मी बघतो की हा माणूस सतत अहोरात्र 24/7 म्हणजे या लोकांसाठी, गरिबांसाठी, गरीब असो, दलित असो, कोणत्याही जातीचा माणूस असो, बहुजन समाजामध्ये आज एक उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं खाजामिया पटेल यांच्याद्वारे. खाजामिया पटेल आमचे एक आयडल आहेत. इथे नव्या मुंबईमध्ये सर्व नेते, सर्व पक्षाचे लोक त्यांचा आदर सन्मान करतात आणि हीच त्यांच्या आयुष्याची सिद्धरी आहे की समाजामध्ये त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे, आपली वेगळी शैली निर्माण केलेली आहे. गोरगरिबांसाठी झटणे, घर हक्क संघर्ष समितीद्वारे ते गोरगरिबांकडे जातात, त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, सामाजिक मार्गदर्शन असो किंवा कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर ते योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात आणि अहोरात्र झटणारा माणूस लोकांसाठी, समाजासाठी. म्हणून आज त्यांना मला असं वाटतं की आपण सर्वांद्वारे खाजामिया पटेलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण तथागताच्या चरणी प्रार्थना करूया
आणि त्यांना उत्तम आरोग्य, उत्तम आयुष्य लाभो आणि ते समाजकारणासाठी एवढंच बोलून मी माझे हे भाषण विराम देतो. जय भीम. आणि पुनश्च एकदा पटेल साहेबांना शुभेच्छा. माझा काही परिचय नाही. नेरुळ विभागाचे अध्यक्ष संगीता चौधरी. अच्छा, आता त्यांची नियुक्ती राहिली. अभिनंदन मॅडम तुमचं पुढच्या वाटचालीसाठी. चला, जय भीम. तसेच यानंतर ऐरोली विधानसभा अध्यक्ष आदरणीय आज आपण नवी मुंबईचा ढाण्यावाग तसेच चौधरी मॅडम यांचा वाढदिवस साजरा करत आहोत. कळवले गाव येथे आपलं रिपब्लिकन सेनेचं ऑफिस आहे. या ठिकाणी मित्रांनो 2009 पासून आदिम्या पटेल आणि माझी ओळख झाली. पहिल्यांदाच ही चाळ जी बांधली त्यावेळेस आमची दोघांची ओळख झाली आणि ह्या चाळी कशा वाचतील त्या उद्देशाने खाजेम्या पटेलची पहिल्यांदा मी भेट घेतली की खाजेम्या पटेल कोण आहे. माझी ओळख नव्हती. मी गेलो आणि खाजेम्या पटेलची ओळख काढली आणि पटेल साहेबांना सांगितलं, पटेल साहेब अशा अशा चाळी आहेत, त्या बाबासाहेबांचे घराणंच वाचू शकतो त्या चाळीला आणि कशाच वाचतील या उद्देशाने पटेल साहेबांची ओळख झाली आणि पटेल साहेबांना ह्या सर्व चाळी दाखवल्या. आणि आंबेडकर घराण्याचा कोण माणूस इथे आणता येईल मला माहित नव्हतं. पटेल साहेब बाळासाहेबांचं काम करतात का आनंदराजचं काम करतात. तरी पण त्यांनी सांगितल्यानंतर की आपण आनंदराजला इथं आणू शकतो. पहिल्यांदा आनंदराज आंबेडकरांची सभा ह्या चाळीच्या समोर घेतली आम्ही 2009ला. ह्या चाळी तेव्हापासून अशाच हवेत आहेत. खाजेम्या पटेलचं नाव घेतलं तर इथं कोणी येत नाही तोडण्यासाठी, कोणी जात नाही. महानगरपालिका सुद्धा खाजेम्या पटेलला थर हलते. असं खाजेम्या पटेलचं नवी मुंबईमध्ये काम आहे. तर मित्रांनो, आंबेडकर घराण्याची ही एक तोफ आहे, एक निष्ठ. बाबासाहेबांच्या घराण्यावर जाण्यासाठी लोक त्रसतात, लोकांची ओळख नाही. आणि हा मुसलमान समाजाचा माणूस असताना बाबासाहेबांच्या घराण्याचे सर्व माणसं नावासकट ओळखतात. ती खाजेम्या पटेलची ओळख आहे. आम्ही असंच एका लग्नाला गेलो आणि तिथे जाताना जोग्या जावा त्या पण गावी चालल्या होत्या आणि आनंदराजची मिसेस आणि बाळासाहेबांची मिसेस दोन्ही जेवण करायला बसले. आम्ही तिथंच जेवायला बसलो. तिथं जेवण बसला असताना आनंदराजची मिसेस लवलव बघत होती. ना बाई बघते का पटेल साहेबांना. मग म्हणते मी मग ओळखलं की ही आनंदराजची मिसेस आहे. मी म्हटलं काय तर म्हणजे खाजे आहेत का. म्हणलं हो खाजे पटेल आहेत. जवळ खाजे तिथंच जा रे हो. खाजे पटेल ओळख सांगितली. काय आम्ही इकडे चाललोय आणि बाळासाहेबांच्या मिसेसची ओळख नव्हती आमची. त्यांनी सुद्धा आम्हाला ओळख दिली करून आणि आमचे फोटो सुद्धा त्यांनी काढले. खाजेम्या पटेल सर्वच क्षेत्रामध्ये सर्वच नेत्यामध्ये वर्चस्व माणूस असणारा महाराष्ट्रामध्ये हा पहिला माणूस आहे की आंबेडकर घराण्याचे एकनिष्ठ राहून समाजाची सेवा अहोरात्र करत असतो. त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी रिपब्लिकन सेना, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि वानखडे परिवाराकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा करून मी इथंच थांबतो. सर्वांना जय भीम. तसेच यानंतर आदरणीय जगदीश सावंत. तसेच या ठिकाणी घर हक्क संघर्ष समिती अध्यक्ष आदरणीय हिरामनजी पवार साहेब यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्या. आजचे उत्सव मूर्ती ती जर सरकारी नोकरीत असते, रिटायर झाले असते, पेन्शन सुरू झाली असते. 57 संपला, 58 लागले. असे आदरणीय खाजेम्या पटेल रिपब्लिकन सेनेच्या नेरुळ विभागाच्या महिला अध्यक्ष संगीताताई चौधरी आणि या कार्यक्रमाला जमणारे रिपब्लिक सेनेचे नाव आता प्रत्येकाचं घेतो. त्याच्यातच वेळ झाले, तुम्ही कंटाळून जाल, नाव काही घेत नाही. असे आपण सर्व खरं तर आताच काल मी पुण्यात होतो 2 दिवस. की आलो, याचा फोन आला बाबा असं असं आहे. आता वाढदिवस वगैरे बांधणी पटेल काय किंवा आमच्या त्याच्या पलीकडे गेलेले आणि माझ्याकडे आले. ते ज्या नळासाठी 4 महिने आम्ही त्रास घेतो तो नळ आताच लावून आणला.
अतिशय मातंग समाजाचे शेवट तळाचे लोक तिथे त्या महिला आणि कागदपत्र वेचत त्यांचं काम आम्ही केलं. तिथे त्यांनी वाढदिवस साजरा केला. मित्रांनो, आता ऐरोली विधानसभेचे अध्यक्ष बोलले, त्यांची कशी नियुक्ती झाली, कसं आनंदराजी नाईका आणलं, आम्ही कशा या चाळी वाचवल्या वगैरे. आता हा इतिहास झाला, तो चांगला इतिहास आहे, तो वाईट नाही. चाळी वाचवणं, घरं वाचवणं. आता याच्या पुढे आपली जबाबदारी अजून अशी वाढणार आहे. आता तोंडावर इलेक्शन आलेलं आहे, हा थोडं विषयांतर आहे, तर ते करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही पटेल साहेबांच्या सगळ्या अतिशय जवळचे कार्यकर्ते, त्या दृष्टीने येत्या महापालिका इलेक्शन मध्ये कमीत कमी आपण दखल पात्र बनलं पाहिजे. मताची 10,000 किंमत द्यायला आपल्याकडे नाहीये, पण आपले कार्यकर्ते भ्रष्ट नाहीयेत, आपले कार्यकर्ते तोडबाडी करत नाहीयेत. आणि म्हणून आपण धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आता नारा षण्मुखांमध्ये तुमच्या पाहिजे दिला, त्याप्रमाणे आपल्याला पुढे चालायचंय. पटेल साहेबांना शुभेच्छा द्यायच्या असतील, आनंदराजींना तुम्ही आपला नेता मानत असाल, आंबेडकर घराण्याला तुम्ही आपलं जवळचं मानत असाल, कमीत कमी या महानगरपालिकेत काहीतरी लोक आपले निवडून गेले पाहिजे. पनवेलमध्ये जाणारे पनवेलमध्ये आपले 2-3 तरी नगरसेवक जातील. आता त्या कोणत्या याच्यावर पाठवायचे काय ते ठरवू आम्ही. तिथं आमची तयारी झाली. इथे इलेक्शन लागल्या, 4 वेळेला पुढे गेल्या, आपल्याला कार्यालय मिळालंय मोठ्यापैकी, सगळ्या गोष्टी. इलेक्शन लढवण्यासाठी जे जे काही शक्य असेल ती साधन सामुग्री मिळाली, धन आणि संपत्ती मिळालेली नाहीये. आता आपलं इलेक्शन असं नोट पण घ्यायची, नोट पण घ्यायची. आपण आपल्या रेखाताई असतील, कोणी प्रकाश आंबेडकर असतील किंवा आनंदराजे असतील किंवा भीमरावजी तिथून नोटा पाठवत नाही बॅग भरलेल्या, कारण त्यांनी चोरीचं काम आयुष्यात कधी केलं, इमानदारीचं आयुष्य त्यांनी जगलं. त्या अपेक्षा ठेवू नका. खाजामिया पटेल करोडपतीने एक कुठला तरी परभणी जिल्हा ना, उस्मानाबाद जिल्ह्यातला एक मुसलमान तुमच्या आमचं सारखेच पोट व्हायला या शहरात येतो काय, दुर्गामध्ये मातीकाम करतो काय, आणि आज रिपब्लिकन सेनेचा जिल्हा प्रमुख बनतो काय. हे मोठं फार मोठं परिवर्तन आहे आयुष्यातलं. ते साधं परिवर्तन नाही, सगळेच खाजापिया पटेल होत नाही. आता RPI मधलीच काही मंडळी अनेकदा कानावर माझ्या आलं, पटेलने आम्हाला बाबासाहेब का शिकवावं, कारण तो मुसलमान आहे. आता माझं वय नाही कानाखाली द्यायचं, नाही मी कानाखाली देऊन सांगितलं असतं. अरे बाबा, बाबासाहेब सांगतो तो म्हणजे तो सेक्युलर आहे, ध्यानात घ्या. आहे त्यांच्या धर्मात मानत नाहीये सगळं, वाढदिवस साजरा करणं, मरण दिन, जन्मदिन काही मानत नाही. पण ते सेक्युलर असल्यामुळं आज एवढ्या मोठ्या समाजाला ते जोडले गेलेले, रिपब्लिकन परिवाराला ते जोडलेले, त्यांनी ते मान्यता दिली. त्यांचं अगदी करोडपती मुसलमान पाहिले तर नाही हे वाढदिवस आणि केक उलट चाललं. एक दिवस आम्ही आयुष्यात म्हातारे होतो ना, 1 वर्ष कशाला मानायचं, त्यांना दुःख होतं. पटेल साहेबांचा उत्साह जर पाहिला तर ते अतिशय सलाम मारावं असं वाटतो. म्हणून संगीताताईंना आणि त्यांनी संघर्ष समिती, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, कामगार एकता युनियन आणि आमची जी लॉ अँड वुमन ऑर्गनायझेशन काय नवी मुंबई विकास आघाडी, आणि नवीन मुंबई विकास आघाडीचं नाव मी पहिल्यांदाच घेतलं होतं. तर त्या सगळ्यांच्या वतीने त्यांना आरोग्यपूर्ण आयुष्य मिळेल. मी 100-200 वर्षावर विश्वास ठेवणारा आस्तिक नाही, मी नास्तिक. जे काही त्यांना आयुष्य मिळेल ते अतिशय चांगलं जगू दे त्यांनी.
शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत लोकसेवा त्यांच्या हातून घडो, त्यांचा परिवार आणि त्यांचं कुटुंब चांगलं आरोग्य मिळो, एवढंच मी या क्षणी तथागत चरणी आणि निसर्ग देवतेकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. खरं तर बोलायचं खूप होतं त्यांच्याविषयी, 2 तास मी बोलू शकतो, पण आता सूत्रसंचालन सांगितलं 2 मिनिटं बोलते. त्यांना पुढे जायचं आहे. ताई तुम्ही बोलणार का? नाही, शुभेच्छा तर तुम्हीच तुम्हाला स्वतःला शुभेच्छा. नाही, तुम्ही पटेल साहेबांना शुभेच्छा देऊ शकता. नाही, तुम्ही एवढं बोला किंवा सर्व रिपब्लिकन सेनेमध्ये मी आली आणि माझा वाढदिवस साजरा केला. मला बसून बोला. विषय संपला. तुम्ही सर्वांनी आला त्याबद्दल मला एवढी खुशी झाली. तुम्ही सर्वांनी माझा बर्थडे केला, साहेबांनी मला इथे बोलवलं. खरंच मला खूप आनंद वाटायला लागला. मी या पक्षामध्ये आले मी म्हणून, आणि साहेबांनी मला ही संधी दिली तुमच्यामध्ये येण्याची. त्यांचा खरंच मनापासून मी खरंच खूप अभिमान वाटतो मला. त्यांनी मला या पक्षामध्ये कामाला केलं. त्यानंतर शेवटी रिपब्लिकन सेना, मी बोलू मी तर टाळतोच आहे, नको हे चालू आहे. हे चालू आहे. या ठिकाणी आदरणीय फिरून तिकडे रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आदरणीय खाजा मियाजी पटेल यांना मी अनेक दशकापासून त्यांची माझी मैत्री आहे. त्यांना अगदी तळातनं कसे वर आले त्यांचा संघर्ष मी फार जवळून बघितलेला आहे आणि त्याच्या सोबत मी पण काम केलेलं आहे. ही व्यक्ती तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा, कुठल्याही कोणत्याही कामाच्या निमित्ताने तुम्ही फोन करा. ह्या माणसाचा कधीच फोन बंद झाला होता हा शब्द कधीच ऐकलेला नाही. एवढी तत्पर व्यक्ती ही आपल्याला लाभलेली आहे रिपब्लिकन सेनेला, आणि त्यांनी आयुष्यामध्ये खूप चढ उतार पण पाहिलेले आहेत. आणि हे जे काय जिल्हा अध्यक्ष पद आहे आणि आज जे काही आपण वाढदिवस साजरा करतो, हा जो काय आपण आनंद व्यक्त साजरा करतोय ते असाच नाही, कोणी कुणाचं करायला कुणी तयार नसतं आणि काय कुणाला काय घेणं आहे. ह्या माणसाचं काम आहे. ह्या व्यक्तींनी अर्ध्या रात्री प्रत्येकाच्या ज्यांच्या समस्या होत्या त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. भले कोणाचे सुटले असतील किंवा झाले नसतील, पण प्रयत्न मात्र नक्की ह्या व्यक्तींनी केलेला आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. म्हणून या ठिकाणी जास्त न काही बोलता तथागत भगवान गौतम बुद्धाच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतापाने या ठिकाणी सर्वांचं कल्याण हो, मंगल हो, हीच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आदरणीय खाजा मिया पटेल आणि आदरणीय चौधरीताई यांना, या दोघांना मी आपणा सर्वांच्या वतीने मी दीर्घायुष्य लाभो असं या ठिकाणी सांगून सर्वांच्या वतीने आपण पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मी देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. तसेच यानंतर आदरणीय खाजा मियाजी पटेल हे पण या ठिकाणी बोलतील असं या ठिकाणी विनंती करतो. आहे ना, मोठ्या भावाने दिलं पवार तर द्या. पवार साहेब तुम्ही असं तुम्ही असं शॉर्टकट मध्ये मी 2 शब्द बोलतो. फक्त ऍक्च्युअली रेकॉर्डिंग केलं त्याला मला काही प्रॉब्लेम नाही. तसं मी राष्ट्रवादीत आहे, पण एक आमचा जिव्हाळा वेगळा आहे. बोलू ना. तरी मी वेगळ्या पक्षात जरी असेल तरी आपल्या समाजाला जोडणारा एक माणूस आपल्या समोर बसलाय. आता विषय माझा असा, तो घरचा माझ्या स्वतःचा, माझा भाचा होता स्वप्नील सोनवणे. मी त्याचा सक्का चुलत मामा. ज्या वेळेस जो आमच्या प्रसंगावरती जे एक वेळ आलेली त्यावेळेस खऱ्या अर्थाने जर धावून येणारा जर माणूस असेल तर फक्त आम्ही त्यांना कधीच साहेब कधी बोललो नाही. खाजा मिया पटेल अंकलच मामा बोलले पहिल्यापासून. त्यांनी मी राहणारच तुरुब्यात मूळ. आता हे माझे मोठे बंधू पण आहेत तिथे बाजूलाच.
तर काही गोष्टी खूप साऱ्या मला डोळ्यात पाणी येईल. आता तो जुना विषय नको, फक्त एक खंत वाटते की तो माणूस अहो जर रात्रभर जागतो, पण भविष्यात आता महानगरपालिका आलेली आहे, कुठेतरी आपण सर्वांनी आपल्या जेवढे आपल्या समाजाचे घटक असतील सर्वांनी मिळून कसं त्यांना पुढे महानगरपालिकेत बसवायचं हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. वेळ पडली ना तर मी माझा स्वतःचा राजीनामा द्यायला पण मी त्यांच्यासाठी तयार आहे. त्याचं कारण सांगतो, खरंच झटणारा माणूस आहे. आज आमच्या नेरूळच्या दीपा मॅडम पण बाहेर बसलेल्या आता जस्ट म्हणजे त्यांचं माझं काही गोष्टीला बोलणं होतच. वेळ कसा असतो की पक्ष हा काय फक्त नावाला असतो, पण शेवटी जे झटणार आहे ते तुम्ही आम्ही. आता इथं जेवढे बघलं कुणाच्या घरी काय बनवलंय काय शिजलंय कुणालाच माहित नसतं. पण शेवटी आज एक महिला, आता संगीता मॅडमचा पण बर्थडे आहे, देवगुरु की त्यांना चांगला अजून यांच्या वयापेक्षा पण जास्त आयुष्य लाभो. तसंच आपण अवजड काम करू आणि साहेबांच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र येऊ, काम करत राहू, हीच ईश्वरचरी प्रार्थना. जय भीम. पहिला आमच्या पक्षात या त्यांना बोललो काय बोलायची जागा नाही. तसेच यानंतर आदरणीय ज्यांचा आपण उत्सव साजरा करतोय, ज्यांचा वाढदिवस साजरा करतोय असे आदरणीय पटेल साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतात. त्या देशाला संविधान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, मौलाना आझाद, अण्णाभाऊ साठे, सरसेनानी आनंदराज आंबेडकर, बहुजनाचे राजे प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आणि आज आमच्या घर हक्क संघर्ष समितीचे ज्या झोपड्यासाठी, फेरीवाल्यासाठी, बेरोजगारासाठी लढणारे हिरामन दादा पगार साहेब, आणि हा वाढदिवस साजरा करणे माझ्या धर्मात नाही किंवा मरणदिन साजरा करणं आम्ही होतो मग आमचं संपलं. आम्ही कबरीवर जातो, कोण साजरा करत तरी सुद्धा जर तुम्ही, माझा हे पहिला वाढदिवस आहे आणि याच्यापूर्वी सुद्धा एक वेळेस बाबासाहेब आटकळे आणि नंदकुमार भालेराव माझ्या बोललो बाबा त्यांची मर्जी आहे, आपण या भारत देशामध्ये राहतो, आपला हे इस्लामिक देश नाही, आपल्याला एखाद्याला जर कठोर करायचं असेल तर आपण संविधानिक देशात आपण राहणारे लोक आहोत आणि ह्या देशामध्ये 18 पगडी जाती धर्माचे लोक राहतील, ज्याचा त्याचा. तर आता काय नाही तर पूर्ण जिल्ह्याच्या वतीने आज माझा या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहे. मी सर्व तर होऊ द्या, मी सुद्धा तयार आहे तुमचा बिर्याणी खायला आणि केक खायला करा. मला काय म्हणायचं ही लोक, कारण या ठिकाणी आपल्या ताई इलेक्शन उभा राहणार आहेत, त्यांची पण जिद होती मी करीन तर माझ्या वार्डात करीन, काय मला तिकडे वेलापूरला वगैरे नको, एकता नगरला नको, सिमिडीला नको, आपल्या वार्डात करू म्हणजे लोकांना माहिती मिळेल किंवा या ठिकाणी आमचा असाचा कार्यक्रम झालेला आहे. तरी या ठिकाणी कार्यक्रम चांगल्या प्रकारे आता तुम्ही उत्साहात पार पडलेला आहे. मी सकाळी आज बरेच असा लोकांनी शुभेच्छा दिल्यात, केक वगैरे येत होता, आम्ही कापले आणि या एका ठिकाणी तर अक्षरशः 4 महिन्यापासून पाणी भेटत नव्हतं, त्यांना काल पाणी कनेक्शन झालं. आज त्यांनी नळाचं उद्घाटन प्लस केक कापून त्या ठिकाणी बर्थडे साजरा केला. अमराई नगरमध्ये त्या झोपडपट्टीमध्ये अशा आपले काम आहे. आपला दररोज बर्थडे होता असं समजायचं आपण, असं नाही किंवा कधी होत नाही. आपलं चांगलं काम केलं तर आपला बर्थडे आहे म्हणायचं आहे ना. तर ह्या हिशोबाने आपण कार्यक्रम केलेला आहे. तरी मी रिपब्लिकन सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण घर हक्क संघर्ष समितीला हाताशी धरून आपण नवी मुंबई विकास आघाडी तयार केली आणि आपल्यासाठी 3 पॅनल आपण मजबूत केलेले आहेत. एक राबाडा, गोटोली आणि नोशीनाका गोल्डन नगर. त्या ठिकाणी आमच्या वानकडे साहेबांच्या 2 सुनबाई आणि एक स्वतःच्या त्यांचा मुलगा उभा राहू शकतो असा पॅनल आहे. एक मागासवर्गीय सून आहे त्यांची, एक जनरल सून आहे आणि स्वतः त्यांचा मुलगा किंवा ते असे एक पॅनल आम्ही तयार केलेलं आहे. या ठिकाणी आम्ही आमच्या जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार भालेराव व महिला अध्यक्ष रेखाताई इंगळे मागासवर्गीय आणि जनरलमध्ये नंदकुमार भालेराव व आम्ही तलोली गावातला कुणीतरी एक प्रमुख माणूस घेऊन आपण या ठिकाणी पॅनल तयार केलेला आहे. आणि सेक्टर 21 तुर्बे गाव, बँक ऑफ इंडिया आणि इकडं आपला पूर्ण मेफको एरिया आणि किंवा आरंजा कॉर्नरपर्यंत ते ठाणे बेलापूर रोडपर्यंत असं एक पॅनल आहे. त्या पॅनलमध्ये जर आम्हाला उमेदवार मिळाले तर ठीक आहे, नाही तर स्थानिक उमेदवार आमचा सलीम अन्सारी आहे. प्लस त्याच्यासोबत एक आम्ही सुनबाई किंवा आमचा मुलगा
असं आमच्या परिवारातले 3 माणसं उभा करून आम्ही पॅनल तयार करणार आहोत. आम्ही तिन्ही पॅनल एकदम धडाडीनं निवडणूक लढवणार आहोत. आम्हाला कसल्याही प्रकारे आम्ही मतदानासाठी नाही, आमचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब वोटिंगच्या दिवशी बटन दाबून खरं जय भीम जर म्हणून जर बटन दाबला तर आपले 3 पॅनल निवडून येतील आणि 9 नगरसेवक आपले महापालिकेमध्ये जातील आणि सरसेना आनंदराज आंबेडकरांचा मान मोठा करतील. त्याच्यामध्ये घराक संघर्ष समितीचा व नवी मुंबई विकास आघाडीमधले 13 पक्षांचा सर्वात जास्त वाटा असेल त्या विजयामध्ये आणि ते आतापासून त्यांचं घराक संघर्ष समिती व नवी मुंबई विकास आघाडी आपल्या तारपत आता पुढील. आजच मला डोंगरगाव सरांचा फोन आला होता, आम्ही सुद्धा तुमच्या नवी मुंबई विकास आघाडीमध्ये येण्यास तयार आहेत. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सिद्धराम वहा सुद्धा बोलले की आम्ही तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही सुद्धा तुमच्यात येऊ. आणि वंचितवाल्यांना सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी आदेश दिलेला आहे, तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये, तुम्ही तुमच्या महापालिकेमध्ये तुम्हाला जसं जो तुम्हाला जवळ घेईल, जे तुम्हाला मान सन्मान येईल, आपला जातीवादी पक्ष सोडून तुम्ही युती करायला तुम्हाला काय हरकत नाही. त्यांच्यासुद्धा जिल्हाध्यक्षाने आपल्याकडे आलेला आहे. परंतु आमचे हिरामन दादा 2 वर्ष झाले मेहनत करतोय, वानखेडे साहेबाच्या वार्डामध्ये 2 वर्ष झाले मेहनत करतोय आणि तुर्ब्यामध्ये 2 वर्ष झाले आम्ही लोकांना सांगतो की आमचा माणूस इथं उभा राहणार आहे. अशा प्रकारची आमची लढाई चालू आहे. मी माझ्या आज वाढदिवसानिमित्त एवढंच बोलू शकतो, पुढचा जो आमचा 59वा वाढदिवस येईल त्यावेळेस आम्ही खरोखर तुम्हाला नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेत आंबेडकर घराण्याचा पाठवण्याचा बांधलेला आहे, राहणार नाही. एवढंच मी आजच्या या घडीला बोलतो आणि मी इथं थांबतो, कारण मी सकाळपासून वाढदिवस आमचे चालू आहेत, फिरत आहे. तरी आता या ठिकाणी आमचं अजून तुर्ब्याला आणि लोक थांबलेले आहेत शुभेच्छा देण्यासाठी. मला तिकडे जायचं आहे. तरी मी जास्त काही न बोलता इथं तुम्ही लोकांनी सर्वांनी मेहनत केली, आले दीपा मॅडम नेरुळून आलेत आणि या ठिकाणी आमचे ताळवे साहेब आलेत. पक्ष हा नाही, आम्हाला माणूस क्या महत्वाचा आहे. पक्ष हा कुठला, कुणी शिवसेनेत असू, कुणी आज माझा बीजेपीच्या एक कार्यकर्त्यांनी माझा फोटो लावून त्यांनी फेसबुकवर टाकलेला आहे. बऱ्याचशा पक्षाच्या लोकांनी माझा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. कारण मी सर्व पक्ष बघत नाही, मी काम बघतो, माणुसकी बघतो. माणुसकी सर्वात मोठा आपला पक्ष आहे आणि ते पण आपण बाबासाहेबांच्या घराण्याला, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानिमित्त आपण लोकांचं काम करायचं आहे. बाबासाहेबांनी सुद्धा कुठली जात भेटली, ते स्वतः बुद्धिस्ट झाले, बौद्ध धर्म स्वीकारला, पण लोकांना असं बोललं नाही की तुम्ही माझ्या धर्मात या. बोलले का? नाही बोलले. त्याने प्रॅक्टिकल केला आणि तो प्रॅक्टिकल धर्मात गेले. त्यांना बाबासाहेबाला मुस्लिम धर्म बोलत होता की बाबासाहेब तुम हमारा इस्लाम धर्म कबूल कर लो. ख्रिश्चन बोलले किंवा तुम्ही आमच्या धर्मात या, तुम्ही ईसाई धर्म बोलले. सर्व लोकांनी त्याला बोलले, पण बाबासाहेबांनी अभ्यास करून बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. तर ह्या 18 पगडी जातीवंत लोकांना, धर्माच्या लोकांना बाबासाहेबांना न्याय देऊन गेलेला आहे. जर बाबासाहेबांना संविधान दिलं नसतं तर आज या देशामध्ये मनुवाद वाढला असता. आज मनुवाद मोप जातो, केंद्रावर जातो, सत्तेत जातो, पण त्या ती काही करू शकत नाही. कारण संविधान बाबासाहेबांनी अशी मेट घालून गेलेली आहे, ती पाचर जो काढू शकत नाही. फक्त आपल्या समाजाने, बहुजन समाजाच्या लोकांनी मतदान कुणाला करायचंय हे ठरवायचंय. सर्व बहुजन समाज एक होऊन फक्त सेक्युलर पक्षाला कसं आपण निवडून देऊ ही भूमिकेनं आपण काम करावं. एवढंच बोलतो. आजच्या दिवशी मी माझा वाढदिवसानंतर तुम्ही लोकांनी मला शुभेच्छा, भरभरून शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो और इथंच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.